चला तर पाहूयात या गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग. माझ्या भाग्य क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. चला तर डिटेलमध्ये पाहूयात व्हिडिओ. पाहूया या गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग. तर यासाठी मी गळा रुंदी घेतलेली आहे ती 3.25 इंचाची घेतलेली आहे. गळा उंची घेतलेली आहे 11 इंचाची घेतलेली आहे. तिथे एक सरळ रेष ओढून चौकोन बॉक्स रेडी करून घेतलेला आहे आणि वरचा गळा मी ठेवलेला आहे 3 इंच रुंदीचा. त्याच्या खाली एक मी मार्किंग केलेलं आहे 2.25 इंचाचा. तर हे दोन्ही सरळ रेषेमध्ये करून घ्यायचे आहे. सरळ रेषेमध्ये करून झाल्यानंतर पुढचा मी खालच्या बॉक्समध्ये पान शेप देत आहे. तर पान शेप दुसऱ्या बॉक्समध्ये एक अर्धा इंच पाव इंच आतमध्ये घेऊन बॉक्सपर्यंत पान शेप केलेला आहे. तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहू शकता. यानंतर गला ओपन करून ब्लाऊज पीसवरती ठेवलेला आहे अस्तरचा पीस आणि मी आता शिलाई देत आहे. शिलाई देण्यासाठी मी मार्किंग करून घेतलेलं आहे. जसा आपला गळ्याचा शेप आहे तसा. मी तर गळ्यासाठी कॅनव्हास वगैरे काही वापरत नाही. गळ्या जशी मार्किंग केलेली आहे त्यावरती शिलाई देत आहे. शिलाई देऊन झाल्यानंतर आपला गळा इथे खालचा रेडी होतो आणि त्यानंतर मी गळ्याला आतून बाजूने कट करून घेते. कट करून झाल्यानंतर तिथे छोटे छोटे नॉचेस देत आहे जेणेकरून आपला गळा सहज पलटी होऊन गळ्याचा जो शेप आहे तो अतिशय सुंदर येईल. आणि गळ्याच्या फिनिशिंगसाठी मी दाबटीप देत आहे अस्तरवरती. आणि आता तुम्ही गळा पाहू शकता. गळा वरून फिनिशिंगमध्ये येण्यासाठी वरूनसुद्धा एक फिनिशिंगची शिलाई देत आहे. त्यानंतर तुम्ही खाली बघू शकता. आपल्याला इथं पानगळा तर रेडी झाला आहे. वरचं आपण चौकोन गळा कापून घेतलेला आहे. त्यासाठी एक सरळ पट्टी घेऊन ती जोडून घेत आहे. तर व्हिडिओमध्ये जसं दाखवलं आहे तसं तुम्ही जोडू शकता किंवा चौकोनी कापड काढून सुद्धा जोडू शकता. वरती सुद्धा मी गळा पूर्ण जोडून घेतलेला आहे. आता इथून पुढे जी आहे ती याची फिनिशिंगची शिलाई आहे. त्यासाठी मी एक लेस घेतलेली आहे 1.5 इंचाची. अशी चुन्याची पट्टी रेडी करून घेतलेली होती ती जोडत आहे. गळ्याच्या कडेकडेने जोडत आहे. आता यावरती फायनल टचसाठी लेस लावत आहे. लेस लावून झाल्यानंतर इथे आपला गळा रेडी होतो. आता इथून पुढे जो राहिलेला भाग आहे जी की पट्टी दिसत आहे त्यावरती एक छोटासा बो लावायचा आहे. त्यासाठी मी 8x8चा कपडा घेतलेला आहे आणि त्यावरती मी शिलाई देऊन घेत आहे. आणि मध्ये एक 2 इंच सोडलेला आहे की आपल्याला हा बो पलटी करून घ्यायचा आहे त्यासाठी सोडलेला आहे. आणि हा बो बनवताना दोन्हीकडे एकच फिनिशिंग यावी यासाठी मी शिलाई जी आहे ती मध्यभागी केलेली आहे. मध्यभागी करून शिलाई देत आहे 6 इंच रुंदीवरती. आपल्याला 8 इंचाचा बो नको आहे त्यासाठी मी 6 इंचाचा बो रेडी करून घेत आहे. तर बघू शकता हा आपला चौकोन पीस रेडी झालेला आहे. तर जिथे 2 इंच सोडलेला होता कपडा तिथून आपण हा बो उलट करून घ्यायचा आहे म्हणजे हा बो सरळ होईल. आणि जे टोक आहेत ते व्यवस्थित एक टोकदार सुईने किंवा कात्रीच्या सहाय्याने काढून घ्यायचे आहेत. तर इथं बोसाठी आपल्याला चौकोन कापड रेडी आहे. तर मध्यभागी मी एक शिलाई देऊन घेत आहे. आता त्या शिलाईवरती मी छोट्या छोट्या प्लीट्स घेत आहे किंवा चुन्या घेत आहे. पाहू शकता इथे तुम्ही. चुन्या घेऊन झाल्यानंतर हा आपला बो रेडी आहे. त्याच्यासाठी खाली आपल्याला 2 नाड्या बनवायच्या आहेत जेणेकरून बोचा फायनल लुक येईल. नाड्या बनवण्यासाठी मी इथं कापड घेतलेलं आहे 2 इंच रुंदीचं
आपल्याला जितकी लांबी हवी आहे तितकी घेऊ शकता. मी इथं 4 ते 5 इंच लांबीचं घेतलेलं आहे कापड. तिरपी रेष घेऊन सरळ रेषेत जोडत आलेले आहे. आणि आपली ही नाडी पेनाच्या सहाय्याने किंवा टोकदार सहाय्याने उलट करून घेतली की आपली नाडी सरळ दिसते. सरळ झाल्यानंतर आयरनच्या मदतीने तुम्ही ही सेट करू शकता प्रेसच्या मदतीने. तर याचा लूक पूर्ण होऊन जातो. या पट्ट्या सरळ आयरन करून घेतलेल्या आहेत आणि सेट करून त्यावरती एक छोटीशी शिलाई देऊन घेतलेली आहे. आणि जो पट्टी आहे त्या पट्टीच्या मधोमध एक मार्किंग करून त्यावरती ह्या पट्ट्या जोडलेल्या आहेत. आता त्या बोला फिनिशिंगसाठी मी एक पट्टी बनवत आहे. पट्टी बनवून झाल्यानंतर ती बोला आपण अटॅच करून घेणार आहोत. जिथं आपण चुन्या पाडलेल्या होत्या तिथं ही पट्टी जोडून घ्यायची. पट्टी जोडून झाल्यानंतर ती आतल्या बाजूने करायची. जी शिलाई असते ती आत जाऊ द्यायची आणि वरती फक्त पट्टी दिसेल अशी ती पट्टी उलटवून घ्यायची आहे. तुम्हाला ही ट्रिक करायची नसेल तर तुम्ही तसंही अटॅच करू शकता, पण आपलं काम फिनिशिंगमध्ये व्हावं यासाठी मी ती शिलाई जी आहे ती आतमध्ये घातलेली आहे. तर इथं आपला बो हा रेडी झालेला आहे. सुईच्या सहाय्याने आणि धाग्याच्या सहाय्याने जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे. तुम्ही 2 पदरीसुद्धा घेऊन हा बो अटॅच करू शकता. जर तुम्हाला शिलाई मशीनवरती जमत असेल हा बो अटॅच करण्यासाठी तर तुम्ही तेही करू शकता. तर आपला इथे बो लावून झालेला आहे, शिवून झालेला आहे आणि पाठीमागे मी 2-4 गाठी मारून घेतलेल्या आहेत जेणेकरून आपली जी टाके आहेत ती निघणार नाहीत. आणि असा हा आपला गळा रेडी झालेला आहे. हा बोटनेकमध्ये छान दिसतो. पुढे जर ज्यांना गळे पाठीमागे बोटनेकमध्ये ओपन हवे असतील तर हा गळा तुम्ही नक्की बनवा. कस्टमरला आवडेल किंवा तुमच्यासाठी तुम्ही बनवून घेऊ शकता. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. बाय बाय यूट्यूब फॅमिली.